आजच्या सरळ व्याज या घटकावरील व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सरळ व्याज हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक परीक्षेला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या घटकावरती एक प्रश्न हमखास असतो. आज आपण सरळ व्याज या घटकामधील 5 वेगवेगळे प्रश्नांचे प्रकार अभ्यासणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितलं तर दर साल दर शेकडा 3 दराने 4,000 रुपयांचे 4 महिन्याचे सरळ व्याज किती. आता आपण इथं 4 महिन्याचे सरळ व्याज विचारलेलं आहे. आपणास याचे सूत्र माहीत आहे. सरळ व्याजाचे सरळ व्याज बरोबर आपण क गुणिले द गुणिले म भागिले 100. मी आपणास सांगितले की आपण कदम हे आडनाव लक्षात ठेवायचे. त्याच्या प्रत्येक अक्षरामध्ये गुणाकाराचे चिन्ह द्या, म्हणजे तुम्हाला सूत्र लक्षात राहील. कदम भागिले 100. क म्हणजे काळ, त्याला दुसरा शब्द आहे मुदत, की जे इथं 4 महिने आहे. दर, द म्हणजे दर, इथं दर आहे 3. आणि म म्हणजे मुद्दल, इथं मुद्दल आहे 4,000. आता आपण जे व्याज ते वार्षिक व्याज आकारणी न करता आपण इथं वार्षिक व्याज आकारणी उदाहरणं घेता आपण महिने आणि दिवस यावर आधारित उदाहरण आपण घेतो आहे. त्यामुळे होतं काय, इथं तो कालावधी आहे, तो कालावधीमध्ये थोडा आपल्याला बदल करावा लागतो. जसं या उदाहरणामध्ये आपण बघितलं तर इथं मुद्दल आहे 4, दर आहे 3 आणि कालावधी आहे 4 महिने. तर आपण काय करायचं, सरळ व्याज बरोबर जो कालावधी आहे तो कालावधी महिन्यामुळे असल्यामुळं इथं एकूण दिले 4 महिने, त्याला वर्षाच्या महिन्यानं भागायचे. जो कालावधी आपण घेणार आहे, मुदत जे घेणार आहे ते आहे 4/12. म्हणजे आपण या सूत्रामध्ये किमती जर ठेवल्या तर असं येईल क 4/12 गुणिले दर 3 आहे आणि म म्हणजे मुद्दल आहे 4,000 आणि याला गुणिले 100. म्हणजे आपण या सूत्रामध्ये किमती ठेवल्या. फक्त क ची किंमत ही महिन्यामध्ये असल्यामुळं क ची किंमत 4/12 4/12 आणि द 3 आहे आणि मुद्दल आहे 4,000 आणि याला भागिले 100. आता आपण इथं बघितलं, इथं 2 शून्य 2 शून्य नाहीसे होतील. इथं आपण 4 जर भागाला 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि इथं परत भागा होतो 3 एके 3 आणि 3 एके 3. तुम्ही जर बघितलं आता इथं जे शिल्लक राहिलेलं आहे त्या इथं इथले 4 गुणिले इथं 10 शिल्लक आहेत. 4 गुणिले 10 जर आपण याचा गुणाकार केला तर उत्तर येईल 40. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की 3 दराने 4,000 रुपयांचे 4 महिन्याचे सरळ व्याज येईल 40 रुपये.
आता हे उदाहरण क्रमांक 2 पहा. 10,5 दराने 14,600 रुपयांचे 100 दिवसाचे सरळ व्याज किती. आता इथं हे दिवस आहेत, हे दिवसामध्ये मुदत आहे. आता सूत्र आपलं तेच आहे, सरळ व्याज बरोबर क गुणिले द गुणिले म हा सर्वांना भागिले 100. आता इथं आपणास माहीत आहे दर आहे 5 गुणिले मुद्दल आहे 14,600 आणि हे भागिले 100. आपल्याला कच किंमत घ्यायची आहे, म्हणजे इथं मुदत घ्यायची आहे. हे 100 दिवस आहे. तर आपण काय करणार आहे की या 100 दिवस मुदत असल्यामुळे त्याला दिवसाने भागायचे. वर्षाचे एकूण जे दिवस आहेत त्या दिवसाने भागायचे. म्हणजे जी कच किंमत आहे, मुदत आहे किंवा कालावधी आहे, तो येईल 100 भागिले 365, की जो आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये महिने होते म्हणून आपण त्या दिलेल्या महिन्यांना 12 महिन्याने भागले होते. कारण वर्षाचे 12 महिने तसे एका वर्षाचे 365 दिवस आहेत. त्यामुळे इथं आपण आता काय करायचं, कची किंमत 100/365 असेल. तर आपण इथं भागाकार केला तर 2 शून्य 2 शून्य जातील. 5 आपण 365ला भागूया. 5 एके 5, 5 7 35, 36मधून 35 गेले 1 राहतील. हे 5 घेतल्यानंतर 15 होतील. 5 त्रिक 15. आणि इथं जर आपण पूर्ण भागाकार केला इथं तर 73 एके 73 आणि 73 दोन्ही 146 आणि वरचे 2 शून्य. म्हणजे आपलं इथं उत्तर जे येणार आहे ते उत्तर इथं येणार आहे. इथं अंशाचे काय 1 राहिले, 1 गुणिले 200 म्हणजे उत्तर येणार आहे इथं 200 रुपये. म्हणजे 5 दराने 4,600 रुपयांचे 100 दिवसाचे व्याज मिळालेले 200 रुपये. इथं एकच लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दिवसामध्ये जर मुदत दिली असेल, कालावधी दिला असेल, तर जे दिवस दिले त्या दिवसाला एका वर्षातील दिवसाने भागायचे आहे. आता हे उदाहरण क्रमांक 3 पहा. आपण प्रत्येक उदाहरण हे वेगवेगळ्या प्रकारचं घेतो आहे. या उदाहरणामध्ये कोणत्या दराने एका रकमेचे दाम तिप्पट 10 वर्षात होईल असं विचारलेलं आहे. याला अत्यंत सोपी क्लुप्ती मी तुम्हाला सांगतो आहे. या अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये नेहमी जी मुद्दल आहे ते आपण घ्यायचे 100. दाम तिप्पट, रकमेची तिप्पट म्हणजे मुद्दल जे आहे ते आपण 100 मांडलेले आहे, त्याची तिप्पट म्हणजे इथं मुद्दल किती होईल, 300 होईल. आता तुम्हाला मी एक सूत्र सांगतो की दर बरोबर हे सूत्र अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये लागू होतं. जे उदाहरणात दिलेली जी अट आहे त्या अटीवरून आलेली मुद्दल आहे ती तिप्पट म्हणजे 300 अटीवरून आलेली मुद्दल, त्यातून आपण जी मांडलेली मुद्दल आहे ते आपण मांडलेली मुद्दल किती आहे इथं 100 वजा करायची. आणि याला जो कालावधी आहे त्या कालावधीनं भागायचं आहे. म्हणजे जी मुदत आहे त्या मुदतीनं आपल्याला इथं भागायचं आहे. जर आपण जर वजाबाकी केली तर 300 वजा 100
200 येईल. 200 भागिले 10 म्हणजे इथं 20 येईल. म्हणजे जो दर आहे तो दर आलेला आहे 20. अशा प्रकारच्या उदाहरणाला